नमस्कार रे मंडळी, काय म्हणता, कशा आहात सर्वे? अर्थातच मजेतच असाल, मजेतच असलं पाहिजे. मी ऋषी पवार पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे राईड विथ पवार. सकाळचे वाजले 5:15 आणि आपण निघालो आहोत आज कनकेश्वर मंदिर बघायला, जे आहे अलिबाग इथे. ऑलरेडी सर्व झालेलं आहे, माझं गाडी कोल्ड स्टार्ट वगैरे झालेली आहे आणि आजसुद्धा आपल्यासोबत प्रणय आहे. आज आम्ही दोघेच चाललो आहे, आज कोणी नाही आमच्या दोघांसोबत. तर चला, ऑलरेडी आपल्याला लेट झालेलं आहे, तर आपण आपल्या प्रवासाची सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम, जय हनुमान. देवा नीट घेऊन जा रे, नीट घेऊन ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला उठा बाळांनो, चल उठ, काळजी घे. बघाशी मी गाडी काढत होतो, आले दोघेजण भुकायला माझ्यावरती. त्यांना वाटलं कोण आहे, नंतर मी बोललो अरे मी आहे. तेव्हा दोघे भुकायचे बंद झाले आणि पुन्हा जाऊन झोपले. ॲक्च्युली आम्ही दोघं राईडला जाणार होतो, रविवारी जाणार होतो. शुभम आणि त्याची गर्लफ्रेंड होती अंजली. तर आम्ही तिघं असे जाणार होतो, पण ॲक्च्युली काही कारणास्तव ते दोघं कॅन्सल झालेले आहेत. तर मग आता आपला प्लॅन तर होता ना, ऑलरेडी आपला माझा मोबाईल खराब झाला होता. खराब मीन्स त्याचा डिस्प्लेचा प्रॉब्लेम झाला होता, जो समोर लावला आहे मी. मग त्या लोकांना मी फोन दिलेला होता गेल्या हप्त्यामध्ये, शुक्रवारी फोन दिला होता आणि ते लोक म्हणाले मंगळवारपर्यंत मिळेल, पण त्या लोकांकडून काही कॉल नाही ना फॉलोअप आले. तर मी त्या दिवशी मग गुरुवारी फोन केला, म्हटलं काय चाललं तुमच्या लोकांचं. फोनची मला खूप अर्जंट गरज आहे आणि मला फोनशिवाय, आणि ॲक्च्युली कसं आहे माहीत आहे का, मला लॅपटॉपवरती एडिटिंग करायला जमत नाही. लॅपटॉपवर एडिटिंग करण्यापेक्षा ना फोनवरती मला एडिटिंग खूप छान जमते आणि फोन नाही तर काहीच होत नाही. मग जाम प्रॉब्लेम झाला, पण ठीक आहे, फोन भेटला. आता आपण ब्लॉग टाकूच. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला श्रीराम. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखान बोला जय जय हनुमान. सकाळची राईड करायला वेगळीच मजा आहे यार, खरं सांगतो. खूप मस्त वाटतं सकाळची राईड करताना, मला तर खूपच भारी वाटतं. ॲक्च्युली निघायचं होतं 4:30ला. मी शुभमला फोन केलेला, शुभम पण येणार होता म्हणजेच. तर तो मला म्हणाला येतो करून, पण थोडा लीट निघ, म्हणजे 5 वाजेपर्यंत. तर मी म्हणालो ठीक आहे चालेल चल. मग मी त्याला मगाशी फोन केलेला, उठलो तेव्हा मी 4:15ला, पण त्याने काही फोन उचलला नाही. म्हणजे मी समजून गेलो हा येणार नाही वाटतं, याचा कॅन्सल आहे. आणि माझं कसं आहे, माझा एकदा प्लॅन झाला ना की मी निघतो, मग काही असू दे, निघायचं म्हणजे निघायचं. ॲक्च्युली उद्याच जाणार होतो, उद्या आहे माझी ॲनिव्हर्सरी आहे लग्नाची. तरीसुद्धा जाणार होतो मी, फिरून येणार होतो. पण नंतर म्हटलं आज शनिवारचा प्लॅन बनतोय, तर मग शनिवारी जाऊन येऊ. असं मला सुट्टीच आहे ना, शनिवारचं जाऊन येतो म्हटलं, म्हणजे उद्या कसा थोडा आराम. कसं वाटतं ना सकाळ सकाळची मुंबई एकदम शांत. आता ह्याच रस्त्याला सकाळी जा, काही नाही, कोण नाही आहे. एकदा काय 8, 7, 7:30, 8 वाजले, वा वाहनांची वर्दळ, तेवढीच माणसांची वर्दळ. आपल्याला लवकर पोचायला देते, कारण एकदा जर ऊन वाढलं ना तर मग आपलं काय खरं नाही आहे.
ॲक्च्युली ट्रॅकसारखंच म्हणायला येईल, तर म्हणता येईल. 800, 750, 700, 800 पायऱ्या आहेत वरती चढायला त्याला. तर त्याच्यामुळे थोडं लवकर गेलं तर बरं होईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मानाचा मुजरा महाराज. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. नंगा ही तो आया था, नंगा ही तू जाएगा. त्याच्यामुळे कुठल्या गोष्टीचा ना गर्व करू नका साला. माती आहे माती. आपण काही नाहीये, आपण सर्व माती आहोत. जेवढं जमतं त्याला मदत करत राहा. आणि राग येतो ना, राग येतो एखाद्या माझा द्वेष आहे, शिव्या मनात घालू नका. तोंडावर शिव्या घाला त्याच्या आणि त्याला सांगा तू चुकतोयस. माझा तर भाई सिम्पल म्हणता, मी डायरेक्ट माझ्या मित्रांना पण डायरेक्ट तोंडावर शिव्या घालतो. मागून नाही शिव्या घालायच्या, तोंडावर डायरेक्ट. तुझं मला पटत नाही आहे बस. म्हणून ते आज माझ्याबरोबर आहेत. आणि ज्यांना नाही पटत आहे मी, ते लोक गेलेत सोडून. म्हणजे ते लोक आहेतच नाही, त्यांना लांबूनच राम. ॲक्च्युली कसं आहे, स्वभाव आहे माझा आणि तुम्ही काय चेंज नाही करणार. ज्याला घ्या, ज्याला पटलं आहे तर ते घ्या, ज्याला नाही पटत त्याने सोडून द्या. तुमच्या भावाला सपोर्ट करा. तुमचा एक लाईक, एक तुमची कमेंट खरंच खूप चांगलं वाटतं. कुणी असं लाईक कमेंट केली तरी हा मला खूप बरं वाटेल. म्हणजे नवीन व्हिडिओ बनवायला आपण बोलतो ना, एकदम असा उत्साह निर्माण होईल की नवीन आपण अजून करूया व्हिडिओ. आणि तुम्हाला कुठल्या लोकेशन्स वगैरे माहीत असेल तिथे मी जावं, तिथे मी लोकांना दाखवावं, तर प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा, सजेशन्स द्या. मी तर ऑलवेज बोलतो सजेशन वुड ऑलवेज वेलकम. तर मंडळी, आपला चाय नाश्ता पिऊन झालेला आहे मस्तपैकी. इथे कळंबोलीच्या इथेच आपला जिथून आपण राईड घेऊन मुंबई गोवाला लागतो ना, तिथे ते चायवाले वगैरे थांबतात, हॉल्ट वगैरे घेतात. तिथे मस्त चाय वगैरे पिला, मस्त चाय आणि मन मस्का खाल्ला. कडक वाटतं, कडक. आता आपला ॲज युजल रूट. 6 वाजले 6. हा देवा परमेश्वरा विठ्ठला पांडुरंगा. माझी मुलगी झोपली होती, तिला बघितलं ना असं एकदम दिलं ना गार्डन होऊन जातो यार. मुली आहेत यार, काही पण बोला, मुली आहेत. काय छान वाटतंय मंडळी, मित्रांनो, खरंच एक नंबर वाटतंय. खरं सकाळी गाडी चालवायची वेगळीच मजा आहे. हे पावसानंतर तर इतकं अप्रतिम दिसेल ना यार. हा मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. खूपच भारी वाटतंय. आणि असा गारवा वाटतो ना प्रणय, थंडी असं थंड मस्त वाटतंय ना वा. आणि समोर मला किती भारी वाटतं बघ ना ते. हा त्याच्यामुळेच. अरे हे सेंचुरी आहे ना, बर्ड सेंचुरी, कर्नाळा बर्ड सेंचुरी. इथे पण एक मंदिर आहे रे प्रणय. मी गुगलवरती बघितलेलं, शंभूचं एक मंदिर आहे इथे कुठेतरी आतमध्ये आहे. आपण एकदा येऊ ते पण बघायला. मस्तच वाटतंय यार, सुंदर वाटतंय. वर्थ सुट्टीचा चांगला उपयोग राईडमध्ये करणं म्हणजे वर्थ. आणि सोनं कधीही मिळत असेल ना संधी तुम्हाला अशी राईड करायला जायला, चावी घ्या, ज्याला यायचं तो येईल, ज्याला नाही यायचं तो नाही येईल. गाडी घ्या, चावी घ्या, गाडी घ्या आणि चलो निकला. तो नाही येता म्हणून मी नाही येता असं नाही पाहिजे. निघायचं, जायचंय ना जायचंच. कम्फर्ट झोनमधून बाहेर निघालं पाहिजे, कम्फर्ट झोनमध्ये नाही पाहिजे. कंटाळा तर सर्वांना येतो, मला सुद्धा येतो कंटाळा, पण हा टाइम आहे तो माझ्यासाठी आहे बघा. कारण काही जण बोलतील ह्या रिस्पॉन्सिबिलिटी नसतील वगैरे, काही नसतील, पगार वगैरे असं काही नसतं. ज्याला फिरायचं आहे, ज्याला लाईफ जगायची आहे, तो कसाही जगतो. 10,000 मध्ये सुद्धा माझं घर चालतं आणि 1 लाखामध्ये सुद्धा घर चालतं, कळलं.
मी तुम्हाला बोलतो लडाखला जा आणि मोठे राईड करा. अशा छोटे राईड सुद्धा करू शकतो वन डे वाल्या, जिथे तुम्हाला तुमचं मेंटल रिलॅक्सेशन मिळतं. आणि मेंटल रिलॅक्सेशन आहे ना खूप गरजेचं आहे. फॅमिली, मुलं बाळं सर्वांना म्हणजे गरजेचं आहे. म्हणजे त्यांचं मला माहीत आहे, ॲग्री, आय अंडरस्टूड की फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी असतात, पैसे नसतात. ठीक आहे, 2 महिन्यातून फिरा, 1 महिन्यातून फिरा, पण फिरा यार. टाईम भेटेल तेव्हा फिरा, पण फिरा. रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ना कधी संपत नाहीत माणसाच्या. टाईम नंतर असं समजा उद्या तुम्ही नसाल म्हणजे जे तुम्हाला गोष्टी करायच्या होत्या तर तुमच्या राहूनच गेल्या उद्या करता आणि तुम्ही डायरेक्ट ढगात गेला. मग वरतून रिग्रेट फील करण्यापेक्षा नंतर मग वरतून फील काय करणार तुम्ही, अरे यार मला यार तिकडे जायचं होतं, मला कोकण राईड करायची होती, मला लडाख राईड करायची होती यार, मी गेलो नाही, पैसे साठवले पण गेलो नाही. काय फायदा काय झाला सांगा मला. ही आत्मा सुद्धा तुमची रिग्रेट करणार आणि तुमच्यावरती थुकणार की काय केलंस. म्हणून बोलतो जेव्हा सुद्धा वेळ मिळेल ना थोडासा स्वतःसाठी जगा. आणि एकदम असं मस्त फॉग झालंय समोर आहे ना. आता तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये वगैरे की नाही, पण मस्त पुढे समोर आहे ना फॉग आहे एकदम असं. आणि अशी हवा आहे अशी थंड. तुम्हाला कसं सांगू मी, पण मजा येते. पैसा वसूल. काय सुंदर वाटतंय ना खाली. हा सूर्यदेव दिसतात आहे, सूर्यदेव लवकर या. वाजले किती, 6:38 झाले. काय सुंदर वाटतं ट्रेन वगैरे. हा इथं मस्त असं हिरवं वाटतंय रे, पण हिरवं दिसतंय सर्व. नमो पार्वती पदये हर हर महादेव. तर नमस्कार मित्रांनो, आपण आता पोचलेलो आहोत कनकेश्वराच्या पायथ्याला. तुम्ही बघत असाल मागून शिड्या दिसतात आहेत चढाईच्या वरती. तिथून आपल्याला वरती मंदिराकडे जायला शिड्या आहेत. ह्या 650-700 शिड्या आहेत. आता तिथे बाबाही गेले, ते म्हणाले जास्तीत जास्त अर्धा तास लागेल, पण ज्यांना हॅबिट आहे त्यांच्यासाठी. आपल्यासाठी तर माहीत नाही, मी 1-1.5 तास धरून चालतो आहे. आपण आरामात जाऊ. थोडी माहिती वगैरे मी देत जाईन तुम्हाला. आणि इथे तुम्ही बघत असाल तर ही ओपन पार्किंग आहे. तुम्ही इथे आरामात गाड्या लावू शकता. म्हणजे इथे पार्किंगचा वगैरे कसा प्रॉब्लेम नाही. जिथे दुसरीकडे प्रॉब्लेम असो 10 रुपये द्या, 5 रुपये, असा काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि सुंदर असा परिसर वाटतो मला, शांत आहे, गर्दी नाही आहे. आम्ही शनिवारचा आलो त्यामुळे मे बी गर्दी नसेल, पण खूप चांगलं आहे. तर इथे लिहिलं आहे ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव. पण मला आता हर हर महादेव करून आपण चढायला चालू करूया. तर तुम्हाला काही माहिती असेल तर मी हळूहळू देत जाईन, मला जसं माहिती आहे तसं. तर व्हिडिओमध्ये बनून राहा. तर तुम्ही पाहतच असाल ह्या शिड्या आहेत अशा, म्हणजे असा त्रास वगैरे होणार नाही, चढू शकता तुम्ही बिंदास. चांगल्या दगडाच्या वगैरे बनवलेल्या आहेत ह्या, खूप सुंदर आहे. आणि अर्थातच आपले सूर्यदेव आता आले. आपल्याला लवकर करायला लागेल हे चढणी. एकदा ऊन का वाढलं ना तर आपलं काय खरं नाही आहे. खूप सुंदर वाटतंय. आपल्या समोर चाललेलं आहे पुढे. प्रणय हाय कर. ओम नमः शिवाय, हर हर महादेव.
आणि तुम्ही इथे बघत असाल इथे लिहिलेलं आहे कनकेश्वर देवस्थान. इथून 425 पायऱ्या आहेत, सुमारे 3750 फुटावरती आहे. तर ह्या जागेचं नाव आहे निसर्गाची कासधारा. तुम्ही बघू शकता खूप छान आहे. ॲक्च्युली आता उन्हाळा आहे म्हणून त्यामुळे तुम्हाला एवढं सुंदर आहे. इथे वातावरण थंड आहे आणि असं दमसुद्धा लागत नाही पायऱ्या वगैरे चढताना. आणि पायऱ्या अशा अवघड नाही आहेत चढायला वगैरे, म्हणजे असं की तुम्ही इझिली ट्रॅकिंग वगैरे आपण करू शकतो. जसं आपण गडावरती चढतो, जे छाती आपण एवढं उंचावर आपण चढावं लागतं, तसं आपलं इथे चढायला लागणार नाही आहे. त्यामुळे कोणीही इथे आरामात येऊन चढू शकतं. आता खूप असे वयस्कर माणसंसुद्धा वरती गेलेत. व्यायाम म्हणून बोलतात, आम्ही व्यायाम करतो इथे. म्हणजे गावातली माणसं आहेत, बाबा वगैरे होते, ते ॲक्च्युली खूप चांगले होते. त्यांनी सांगितलं मी इथे रोज अपडाऊन करतो. म्हणजे आपण मुंबईत राहून आपण खूप आळशी झालो असं मला वाटायला लागलं आता. असो, तुम्ही बघू शकता हा व्ह्यू, तुम्ही एन्जॉय करा. खूप छान आहे इथे. हे वडाचं झाडसुद्धा खूप सुंदर आहे. तर मित्रांनो, हा चौथरा तुम्ही बघत असाल. हा जेव्हा आपण वरतून शिड्या वगैरे चढतो तेव्हा शिड्या चढताना आपला धाप वगैरे दम लागतो. तर हे चौथरे त्यासाठीच बांधलेले आहेत खास करून, जेणेकरून आपल्याला झाडाखाली बसून आरामात विश्रांती मिळेल. या चौथऱ्यांना नावंसुद्धा आहेत, गायमुख, व्याघ्रमुख अशी नावंसुद्धा दिलेली आहेत. इथे बसून असं खूप शांत वाटतं आणि सुंदर वाटतंय. म्हणजे मला असं दम लागलेला होता, असं दम एकदम असं होतं ना गायब झाल्यासारखं झालं आहे. आता जरा वेळ थोडा बसतो, तुम्हाला माहिती सांगण्यासाठी मी बसलो. आता माहिती सांगून झाली की आपण आपलं मंदिर बघायला आपण आपली प्रवास चालू ठेवूया. ठीक आहे, चला. पाहू शकता किती सुंदर आहे. उन्हाळा असून म्हणजे असं फील होत नाही, थंड वातावरण वाटतंय. चारही बाजूला असं झाडाने मस्त होतं ना, एक पांघरून अंतरून घातलंय. आणि आपला महादेव आपल्याला बोलत होता की तू ये फक्त माझ्या, तुला काही त्रास होणार नाही. आणि खरं तुम्हाला काही असं फील होत नाही दम वगैरे लागल्यावर वगैरे. खूप छान वाटते. मी विश्रांती वगैरे आम्ही एवढी घेतलेली नाही आहे, कारण झाडांमुळे जरा थोडा गारवा वाटतोय आणि असं बोलतात ना, असं बॉडी एक्झॉस्ट होत नाही आहे. खूप छान आहे. तर या, चला चला चला. ते बाबा दिसत असतील तुम्हाला, जे मी म्हणत होतो खाली, ते नित्य नेमाने रोज येतात, वर खाली करतात. मानलं पाहिजे, फिटनेस गरजेचं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता थोडक्यात माहिती देतो आपल्या कनकेश्वराच्या मंदिराबद्दलची. एकदा आपले परशुराम महाराज आहेत, ते तपश्चर्याला बसले होते. महादेवांना प्रसन्न करायचं होतं त्यांना, आणि त्यांच्या तपश्चर्याला महादेव प्रसन्न झाले. आणि महादेवांनी त्यांना आशीर्वाद दिला की तुमच्या हातातला जो परशु आहे तो तुम्ही जिथेही फेकाल, म्हणजे जिथेही तुम्ही टाकाल समुद्राच्या ठिकाणी, तिथे त्या ठिकाणी माझ्या लिंगाचा तिथे उगम होईल, म्हणजे स्थापित होईल. स्वयंभू बोलतात ना त्याला, स्वयंभू अशी माझी लिंगाची स्थापना होईल. आणि तेच म्हणजे हे मंदिर आहे जिथे परशुरामांचा परशु पडला होता. आणि ह्या मंदिरामध्येच आपल्या शंकराच्या लिंगाची स्थापना झालेली आहे. आणि आपल्या भगवान महादेवांचा असा चमत्कार म्हणता येईल की त्या लिंगामधूनच गंगेचा उगम सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आता आपण चढणीच्या पायऱ्या संपत आल्यात आपल्या, आणि आता सरळ आता पायऱ्या, म्हणजे असं सरळ पायऱ्या आहेत ह्या सर्व अशा तुम्ही बघत असाल. हे सरळ आहे. आणि तुम्हाला मागे माझं मंदिर दिसत असेल, ते एक पालेश्वर नावाच्या मंदिर, म्हणजे पायथ्यालाच आहे हे मंदिर. आणि मंदिर खूप छान आहे. अशी घुमटाकार प्रकारचं त्याचा वरचा कळस आहे. बसण्यासाठी सुद्धा चांगली सोय आहे इथे, म्हणजे तुम्ही थकला वगैरे असाल तर इथे बसू शकता. आणि इथे सुद्धा लिहिलेलं आहे पालेश्वर मंदिर. आतमध्ये सुंदर अशी भगवान शंकरांची पिंड सुद्धा आहे. ओम नमः शिवाय. हे मंदिर पायथ्यालाच आहे, सुंदर आहे. इथून अशा आता शिड्या थोड्या अशा सपाटीसारख्या झालेल्या आहेत, म्हणजे असं चढ नाही आहे. आता काहीच पायऱ्या राहिल्यात वरती चढायला जाण्यासाठी.
आपण काहीच वेळात आपण पुढे मंदिरात पोहोचू. तर मित्रांनो, जसं आपण मी मागे म्हणालो परशुरामावरती जसे शंकर आपले प्रसन्न झाले, तसेच कनकासूर राक्षस यांनी शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी खूप तपश्चर्या वगैरे तप वगैरे केले आणि त्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन शंकर महाराजांनी कनकासूर राक्षसाला एक वर दिला की तुझासुद्धा इथे उद्धार होईल. पण कनकासूर राक्षसाने एक मागणी केली की देव आणि राक्षस इथे एकत्र राहतील. त्याच्यानंतर काही कालांतरानंतर देवांनी कनकासूर राक्षसाला पालथे झोपून एक यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्येच कनकासूर राक्षसाचा वध झाला. आणि त्याच्यानंतरच आपल्या शिवशंकरांनी कनकासूर राक्षसाचे नाव धारण केले आणि त्यानंतरच हे कनकेश्वर मंदिर वास्तव्यास आले. तर मंडळी, आपण आता पोहोचलेलो आहोत. ही तुम्हाला दिसत असेल कनकेश्वर मंदिराची मुख्य कमान आहे. इथून एक आतमध्ये गेल्यावरती ब्रह्मकुंडसुद्धा आहे, ती मी दाखवण्याचा प्रयत्न करीन. आता उन्हाळा आहे तर मे बी तिथे जे पाणी वगैरे आटलं असेल असं मला तरी वाटतंय, पण आपण नक्की बघूया. तुम्ही परिसर बघू शकता, खूप सुंदर आहे इथे, झाडं वगैरे छान आहेत एकदम. तर आपण आता आतमध्ये जाऊया. तर मी तुम्हाला म्हणालो ना ब्रह्मकुंड आहे इथे, तर हीच ती. मला वाटतं पाणी आटलं वगैरे असेल इथलं, पाणी नसेलच बहुतेक. पावसात खूप छान वाटत असेल इथे. हो, पाणी आटलंय, पण सुंदर असेल हे बघायला, दिसत असेल पाणी. हर हर महादेव, शिवशंकर शंभो. मंदिरामध्ये आपण पोहोचलेलो आहोत. आता मंदिर उघडण्याची वेळ वगैरे मेन्शन्स वगैरे केलेले आहेत. तिथे सुद्धा एक छान मंदिर आहे. तर आपण आता आतमध्ये जाऊया.
तर मित्रांनो आपलं दर्शन झालेलं आहे आणि आपण आता पायथ्याला आहोत. ॲक्च्युली आम्ही उतरायला चालू केलं होतं 10:30ला, म्हणजे 11:08 झाले, म्हणजे अर्धा तासामध्ये तुम्ही खाली उतराल. उतरताना एवढं काय वाटत नाही, पण ठीक आहे, थोडे पाय वगैरे थरथरत होते. आता आपण निघालो आहे मुंबईच्या प्रवासाला, म्हणजे पुन्हा बॅक टू होम. 1-2-3 वाजेपर्यंत आम्ही पोचू. ठीक आहे, चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, हर हर महादेव, शिवशंकर शंभो. देवा नीट घेऊन जा रे बाबा. तर मित्रांनो आपला व्लॉग संपवण्याची वेळ आलेली आहे. तुम्हाला माझा व्लॉग नक्की आवडला असल्यास मी नेहमी म्हणतो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्लॉग बघितला असेल तर प्लीज एक लाईक करून एक कमेंट तरी देऊन जा, जेणेकरून मला असं खूप आनंद होईल की नवीन नवीन व्लॉग बनवायची इच्छा होईल. तर सर्वांना टाटा, बाय बाय. काळजी घ्या, आनंदी राहा, मस्त राहा आणि एकदम छान छान खा. ठीक आहे, तर आपण भेटू आता पुढल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तब तक के लिए जय श्रीराम, जय हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज की जय. टाटा आणि बाय बाय.